हे बघा, आज आपल्या फॅक्टरीत जे काही घडलं तो प्रसंग खूपच दुर्दैवी होता, अनपेक्षित होता. अहो, मला त्याचा खूप मोठा धक्का बसला. पण याचा अर्थ हा होत नाही की मला तुमची काही काळजीच नाहीये, मला तुमची काही पडलेली नाहीये. आपल्या फॅक्टरीत आग कशी लागली, त्याच्या मागे नक्की कुठलं कारण होतं हे मी शोधून काढेनच. पण एक खात्री बाळगा की सुरक्षिततेच्या सगळ्या नियमांचं पालन केलं गेलं होतं. मी काय काय केलं होतं, कुठले कुठले नियम व्यवस्थित पाळले होते हे मी तुम्हाला सांगू शकतो. पण ती ही वेळ नाहीये. पण तुम्ही एक खात्री बाळगा, मी कुणाचंही नुकसान होऊ देणार नाही. मला कळतंय आज जे काही घडलं त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना टेन्शन आलं, तुम्हाला सगळ्यांना भीती वाटली, साहजिकच आहे. पण माझ्यावर विश्वास ठेवा, तुमचं कुणाचंही नुकसान होऊ देणार नाही मी. साहेब, खरं तर आमची चूक झाली. तुमचं आणि मॅडमचं बोलणं ऐकल्यानंतर आता आमचा तुमच्यावरती विश्वास बसलेला आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे की सगळं सुरळीत चालू झालं पाहिजे आणि फॅक्टरी पुन्हा नव्याने सुरू झाली पाहिजे. तुम्ही जर शब्द देत असाल तर आम्ही सगळे तयार आहोत आणि आमची काही हरकत नाही. साहेब, आम्ही असं वागायला नको होतं. शेवटी आम्हीही कामगार आहोत, आमचंही पोटपाणी आहे. शेवटी आमचाही विचार करा साहेब. आज आमच्या जीवाशी बेतलंय, त्या गोष्टींचा विचार तुम्हीही करायला हवा. आमच्यावरही जबाबदार आहेत म्हणून आम्ही असं वागलो. तुमचं वागणं मी समजू शकतो. तुमच्या जागी कुणीही असतं तरी असंच वागलं असतं. तुम्ही दिलगिरी व्यक्त करायची काही गरज नाहीये. पण मी तुम्हाला शब्द देतो, आपली फॅक्टरी पुन्हा सुरू होणार आणि पुन्हा पूर्वीसारखीच व्यवस्थित चालणार, नक्की. देवा प्लीज, जानू कुठे गेलीये हे कळण्याचा काहीतरी मार्ग दाखव. जयंतीला जिथे कुठे घेऊन गेला असेल तिथे ती सुखरूप असू दे. विश्वा, काय रे, काय झालं? नाही उठले नाही. बघ, जयंत आणि जान्हवी मिळतील, तू नको इतकी काळजी करूस. पोलीस स्टेशन. हा साहेब, बोला, काही कळलं का? हो साहेब, कॉल डिटेल्स वरून तरी एवढंच दिसतंय की जयंत सरांनी शेवटचा कॉल त्यांच्या ऑफिसमध्येच केला होता. ठीक आहे, तुम्हाला अजून काही कळलं तर कळवा आम्हाला. झालं पोलिसांशी बोलणं. ते म्हणतात की जयंतनी शेवटचा कॉल ऑफिसमध्ये केला होता, पण तो काहीतरी कामाबद्दलच होता. तू नको काळजी करूस, आपलं काही ना काहीतरी होईल सॉर्ट. हां, मी तिकडे विचारत मला. हे कसं पॉसिबल आहे? जयंतने जर त्या टोअर मॅनेजरला घरी बोलवलं होतं तर त्याने त्या मॅनेजरशी काहीतरी कॉर्डिनेट नक्कीच केलं असेल. एक मिनिट, याचा अर्थ जयंतने ऑफिस थ्रूच त्याच्याशी कॉर्डिनेट केलं असेल. मी काय म्हणतो, आपण जयंतच्या ऑफिसमध्ये जरा अजून खोदून चौकशी केली पाहिजे. कोणतरी एम्प्लॉई असेल ज्याला माहिती असेल की जयंत नक्की कुठे गेला. एक मिनिट, ती जी एम्प्लॉई होती जिने पोलीस स्टेशन मध्ये असताना फोन केला होता, मी तिला विचारतो. मे बी ती आपल्याला हेल्प करू शकते. विश्वा, तुझी ती क्लर्क नेमकी काय माहिती देऊ शकते, काही अंदाज आहे तुला? नाही खरं तर, बट होपफुली अशी इन्फॉर्मेशन मिळेल जी आपल्याला जानू पर्यंत घेऊन जाईल. हा, हो ना, बोल ना. हा सिद्धिराज, कुठे आहात तुम्ही? ते मी महेशच्या आईला जरा बरं नाहीये, म्हणून मी त्यांना जरा बाहेर घेऊन डॉक्टरकडे घेऊन आलो. बोल ना. सिद्धिराज आधीच टेन्शन मध्ये वाटतंय. त्यांना फॅक्टरीमध्ये आग लागली होती हे सांगू का? हो ना, काय झालं अगं? सगळं ठीक आहे ना? नाही, काय झालं महेश भाऊजींच्या आईला? बरं आहे ना? म्हणजे काही सिरियस नाहीये ना? हो, नाही, सिरियस नाही आहे अजिबात. पण त्यांच्याजवळ थोडं थांबावं लागेल म्हणून आता घरी नाही आलो मी. मग तू ठीक आहेस ना? हो, मी अगदी बरी आहे. सहज फोन केला मी तुम्हाला. ठीक आहे, काही लागलं तर सांग मला, मी करतो तुला नंतर पाहिजे. हो चालेल, ठेवते. काळजी घे. सॉरी भावना, मला तुझ्याशी खोटं बोलायचं नव्हतं, पण खरं सांगितलं असतं तर तुला उगाच टेन्शन आलं असतं.
सिद्धू सिद्धू काय रे काय झालं नाही काय नाही ती आली नाही अजून. आली 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 तानी थँक्यू सो मच तू आलीस. बरं तुला मिस्टर कानिटकर आणि जान्हवी कुठे गेलेत काही कल्पना आहे का? कन्फर्म काही माहित नाही, पण जयंत सर जान्हवी मॅडमला घेऊन कुठेतरी बाहेर फिरायला गेलेत. त्या दिवशी ना एक टूर मॅनेजर आला होता, पण जयंत सरांनी त्यांना डायरेक्ट त्यांच्या घरी बोलवून घेतलं. टूर मॅनेजर त्याला नक्की माहिती असेल की जयंत आणि जान्हवी कुठे आहेत. ते आपण विचारू शकतो त्याला. एक्झॅक्टली. तानी तुझ्याकडे त्या टूर मॅनेजरचा नंबर आहे का? हा नंबर असेल माझ्याकडं. सेंड कर. सेंड केला मी व्हॉट्सअप. थँक्यू सो मच. हॅलो हाय, मी मिस्टर पेठे बोलतोय आणि मला ॲक्च्युली एक टूर अरेंज करायची होती. आय हर्ड यू आर द बेस्ट इन द बिझनेस. हां, सो आपण कधी भेटू शकतो? आज नाही का? उद्या 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 कधी? सकाळी ओके, उद्या सकाळी भेटू मग. या भेटू. बाय. कुठे गेलाय हा टूर मॅनेजर? कधी येणार आहे? काय माहिती यार, काय वाटेल ते झालं तरी जयंत जान्हवी आपल्याला शोधून काढायचं यार. काल रात्रीपासून शोधतोय, दोघं कुठे गेलेत काहीच आयडिया नाही. एक्झॅक्टली. सॉरी सर. अरे दादा, कधीपासून वाट बघतोय तुमची. सर ट्रॅफिक होतं त्यामुळे जरा. बरं जाऊ द्या, बोला पटापट. तुम्ही सांगा ना तुम्हाला कुठे जायचं होतं. आमच्याकडे तुम्हाला हवे ते पॅकेजेस आहेत, अगदी काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत. माझ्याकडेच नाहीये. आमचं ठरलंय मला कुठे जायचं तर. अरे वा, मस्तच. सांगा ना कुठे जायचंय. जयंत कानिटकर आणि त्यांच्या मिसेस गेलेत, तिथेच जायचंय. सॉरी सर, मला निघावं लागेल. इकडनं सटकण्याचा विचार सुद्धा नको करूस. जयंत कानिटकर कुठे गेलाय, का गेलाय यातलं काहीच माहित नाही तुला? नाही माहिती सर. तुला कसं बोलता करायचं नाही चांगलंच माहिती मला. बऱ्या बोलण्यास सांग, आमच्याकडे फार वेळ नाहीये. ए बोल ना बाबा पटकन. सर क्लायंटची कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन सांगण्याची परवानगी नाहीये आम्हाला. हो असं नाही ऐकणार. बऱ्या बोलण्यास सांग, डिरेक्ट होतो. सांगतो सर. मी आताच लोकेशन सेंड करतो तुम्हाला. आली बघा. आले काय सिद्धू? जयंत जानूला जंगलात घेऊन गेला. काय? हो जंगलात? येस. हे मला हे बघ, हे वियर्ड वाटते मला. आपल्याला लवकरात लवकर निघावं लागेल सिद्धू. चल. जयंत, नात्यात ना भावनिक गुंतवणूक असते, पण तू मात्र मला या नात्यात कायम जखडून ठेवलंस. पण आता नाही हा. आता मी कुठल्याही बंधनात अडकणार नाहीये, कारण आता अडकायची वेळ तुझी आहे. आता तू अडकलायस या जंगलात, तेही कायमचा. आता तुझ्या एकटेपणाशी जुळवून घे, पण मी मात्र इथे एक मिनिटही थांबणार नाहीये. मी इथून जाणार म्हणजे जाणारच. आज काय वाटेल ते होऊ दे, पण मी इथून बाहेर पडणार म्हणजे पडणारच. मला कितीही त्रास होऊ दे, मला चकवा लागू दे, माझी वाट चुकू दे, पण आज मी इथे थांबणार नाही. चल इकडनं. सावकाश. ये सावकाश. काही झालं तरी मी माझा मार्ग शोधून काढणार, आणि तो मार्ग मला नक्कीच जयंतकडे घेऊन जाणार नाही.